तर नमस्कार मित्रांनो आणि राधे राधे. एवढं खुश आहे म्हटलं तर एक गोष्ट आहे, खूप दिवसात ना सगळी आमची कंपनीचे मेंबर सगळे म्हणाल ती आज ट्रिपला जाऊया. मग काय तर प्लॅन करून एक महिना झाला प्लॅन चालू होता, त्यामुळं आज प्लॅन फिक्स झाला आहे. ह्याला जायचं, कुठेतरी बाहेर फिरायला जायचं. सो एकूण आता मी 7वीला असताना जे प्रायमरीला असताना ट्रिपला गेलो ना, त्यानंतर ना आजच मी कुठेतरी असं बाहेर फिरायला चाललो आहे. आज मला तर लय एक्साइटिंग वाटायलं आहे. पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो मी कुठं चाललो आहे आणि काय काय करणार आहे. पूर्ण व्हिडिओमध्ये बघा तुम्ही. चला. तर फायनली सगळं आवरलोय, फ्रेश झालोय आणि बॅग पण रेडी केलोय. ते माझ्या मागं बघू शकता, तिथे बॅग पण रेडी आहे. थोड्या मिनिटातच आम्ही जाणार आहे. आमची गाडी पण येत्या, तिकडे जायचं आहे. आम्ही ट्रिपला नेमकं कुठं जाणार आहे म्हणलं तर केरळा. द गॉड्स प्लेस स्टेट, गॉड स्टेट म्हणजे केरळा. एकदम मस्त नेचर आहे, कारण आता सध्या तर जुलै महिना चालू आहे, पावसाळा चालू आहे. एकदम बघण्यासारखं असतं तिकडं. आता मला तर एकदम एक्साइटिंग वाटायला की कधी एकदा जाऊ आणि कधी एकदा ते सगळं बघू. त्यामध्ये एवढे फेमस प्लेस आहेत की ते बघितल्यावर तुम्हाला मी दाखवल्यावरच तुम्हाला माहीत होणार आहे. असं मी सांगून माहीत होणार नाही. मला तर आता कधी एकदा जाऊ असं वाटत आहे. तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये मी काय काय करणार आहे सगळं बघायला मिळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं. हां चला. आता सध्याला बघाय बॅग एवढं पॅक केलं की नाही, 3 दिवस जाणार आहे इकडे, एवढं सगळं बॅग भरलोय. हे बघा फुल्ल बॅग भरले. माझा मित्र म्हणाला 3 दिवस जाणार आहेस का 3 महिने जाणार आहेस. मी म्हणलो भावा आम्ही जाणार तर असं सगळं असते म्हणलो. तर चला व्हिडिओ तुम्ही शेवट पण बघा, मज्जा येणार नक्कीच. हां चला. मग आमच्याकडे कसं असतंय, कुठं पण जायचं असेल तर पहिला आधी देवाचं नाव आणि देवाचं ध्यान घेतलं जातं. त्यामुळं त्या गाडीला पूजा करून नारळ फोडून देवा आम्हाला सुखरूपपणे परत घेऊन ये असं देवाकडं मागणं मागून त्या देवाचं पूजा म्हणजे त्या गाडीचं पूजा केलं आणि आमच्या ट्रिपला सुरुवात केली. तर फायनली आता आम्ही जाणार आहे केरळ ट्रिपला. तर सगळं गाडी आले वरती लगेच ठेवाल्यात, मस्तपैकी जायचं आहे. तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, फक्त व्हिडिओमध्ये टिकून राहा. हां चला. कुठल्याही सुरुवात करताना आपण श्री गणेशाचं नावानं सुरुवात करतो. त्यामुळं गाडीत गेल्यानंतर पहिला सगळ्यात गाणं लावलं म्हणजे श्री गणेशाचं. मग त्या गाण्यापासून आमचं ट्रिपला सुरुवात झाली. मित्रांनो गाइस, हम आज पे इधर पीछे मेरे दुकान है, चाय पीने के लिए रुके. अभी मेरे फ्रेंड्स सब है. भैया बड़े भाई ओ बड़े मियाँ और छोटे मियाँ. तो हम अभी चाय पियेंगे. वो अलग अलग. हम कॉफी पीकर फिर आगे जाने वाले हैं. तो आगे जाके तुमको बताऊंगा कि वीडियो में क्या क्या देखने को मिलेगा. तो ऐसे ही वीडियो में बनाए रहे, सब आपको पूरा डिटेल में सब बताऊं. ओके. हाय गाइस, गुड मॉर्निंग. अजून आमचा प्रवास चालूच आहे. अजून आता तमिळनाडूमध्ये आहे, अजून केरळला पोहोचायचं आहे. त्याला चालू आहे ड्रायव्हिंग. ड्रायव्हर संध्याकाळ आज रात्रीपासून आम्हाला अजूनपर्यंत चालू आहे ड्रायव्हिंग. वाटतं सुट्टी दिनं झाल्यात. सगळे मेंबर झोपल्यात मागं. बघा इकडं झोपल्यात. आता माझी बारी आली ड्रायव्हर बरोबर बसायचं. म्हणताना बसलोय. अजून 1-2 तास लागतंय केरळपर्यंत पोहोचायला. तर मग सांगतो तुम्हाला काय काय. चला. फायनली आम्ही एकदा केरळामध्ये पोचलोच. केरळामध्ये आल्यानंतर वातावरण तर असं भारी होतं की नाही, सगळ्याकडं असं ढग दिसायलं. जसं की डोंगराला असं ढग टच होऊन जात त्याला एकदम मस्त दिसायलं. तुम्ही बघू शकता किती दिसायलात. आणि सगळ्याकडं नारळाची झाडं, कुठं बघेल तिकडे नारळ आणि ते खजूरची झाडं होती. एकदम मस्त दिसायलं बघा.
हे जे बघायला की नाही तुम्ही, हे सगळं पूर्ण जे आहे ते सगळं चहाचं बाग आहे. एवढं भारी दिसते की नाही, वरनं बघितलं तर एकदम मस्त दिसतो. काय सांगून उपयोग नाही. ज्यावेळी तुम्ही स्वतः बघता का नाही येऊन त्या नेचरमध्ये, ते नेचरचं फील घेता का नाही, तेव्हा तुम्हाला माहीत होतं की नेमकं काय आहे ते. हाय गाइस, आ चुके अभी केरला में. तो पहली बार सगळ्यात आधी आम्ही इकडे वॉटरफॉल्स बघायला आलोय. वॉटरफॉल्स बघायला पहिला एक जॅकेट घेतलं. जॅकेट घेऊन आता आणि वरती जायचं आहे त्या ठिकाणी. इकडे वरती एक वॉटरफॉल्स आहे. वॉटरफॉल्स बघून मग व्हिडिओ दाखवतो. ओके. काय नेचर आहे माहिती आहे घेतलं. आता अजून मुन्नारला पोहोचलो नाही, केरळामध्ये आलोय. फक्त एक धबधबा बघितलोय. एकदम बेस्ट नेचर आहे. फील तर एकदम बेस्ट म्हणजे बेस्ट, काय सांगायला येत नाही. तुम्ही ज्यावेळी येता का नाही त्यावेळेस ते अनुभव करू शकता. एकदम मस्त आहे. इकडे माझ्या माग आहे हवा इकडे. एकदम शेवट आहे शेवट. भावानो केरळाला यायला पाहिजे. मग तेवढं प्लेस बघून आम्ही जाणार होतो नेक्स्ट मुन्नारला. मुन्नारमध्ये गेल्यानंतर आम्हाला खूप सारे प्लेसेस बघायचं होतं. त्याच्या अगोदर हे डोंगर बघत मुन्नारला पोहोचलो. मुन्नारमध्ये गेल्यानंतर काय काय केलं चला सांगतो. तर मित्रांनो, आता बरोबर मुन्नारजवळ आलोय. आता मुन्नारजवळ आलोय. मुन्नारमध्ये आम्हाला 10 प्लेसेस बघायचे आहेत. त्यासाठी एक जीप बुक केलंय आणि आता सध्याला नाश्ता करायला जाणार आहे. नाश्ता करून एक जीप बुक करून सगळं फ्रेश होऊन मग आम्हाला सगळे प्लेसेस बघायला जायचे. इथं एका जीपला 2500 रुपये. आणि जर तुम्हाला फ्रेश व्हायचं असेल तर एका माणसाला 120 रुपये फक्त फ्रेशअपसाठी. तुमचं ड्रेस चेंजिंग, शर्ट सगळं चेंज करायला आणि फक्त तुमचं लगेज ठेवायला. किती? 120. नाश्ता पाहिजे तर इकडे मी आता सध्याला इथे करालोय त्या ठिकाणी. इथं त्या ठिकाणी नाश्ता करायला जाणार. नाश्ता करून झाल्यावर फ्रेशअपला जाणार. फ्रेशअप करणार. त्यांचं जीप येते. त्या जीपमधनंच सगळं हे मुन्नारमधले सगळे प्लेसेस सगळे फिरणार. काय काय फिरणार त्या व्हिडिओमध्ये दाखवतोच बघा. तर आता नाश्ता करायला आलोय. नाश्ताला इडली सांबार. चटणी नाही म्हणा, नुसतं इडली सांबार. चटनी नहीं, खत्म हो गया. सिर्फ सांभर है. सांभर से काम चलाना पड़ेगा. ओके, तो सिर्फ सांभर से काम चलाना पड़ेगा आज. चटणी नाही म्हणत. काय मजा मग खायला त्यात. बस बस. रूम मध्ये आले सध्याला. आता हे बघा आमचं रूम आहे पूर्ण. हे बघा रूम असा आहे. फ्रेशअप व्हायचं, पडशेरी आवरून जायचं. कारण आता आम्हाला 10 प्लेसेस बघायचे आहेत जे मुन्नारमध्ये सगळ्यात जास्त फेमस आहेत. पावसानं तर एवढं वाट लावला की काय सांगायचं नाही. आता तर थोडं पाऊस कमी झाला तर प्लेस बघायला येतील. तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये, टिकून राहा. फायनली आणि आम्ही रेडी झालोय पुढच्या ट्रिपला जायला. आता इथनं आम्हाला 10 ठिकाणी जायचं आहे. 10 प्लेसला जायचं आहे. बरं व्हिडिओ मध्ये यायला तसं करल्यात. हा यो आमचा छोटा डॉन बसू. हा त्याला पण व्हिडिओ मध्ये घेतलंय. आता जायचं आहे आम्हाला 10 प्लेस बघायला. मस्त मस्त प्लेस आहे तिकडं. हा तिथं मस्त पैकी बघायचं आहे. चला जाऊया. सगळे रेडी झाले. आता आमची गाडी पण येते. पुढे गाडी लावले. गाडी पण येणार आहे. ठीक आहे, चलो बाय. तिकडे गाडी सगळं राहतात काय. आणि ही आमची गाडी आहे. ह्या गाडीतून आम्ही जायचं आहे आता पुढं. तर या अगोदर आमचं जे बॅग आहे, लगेज आहे की नाही, ते लगेज त्या पुढच्या गाडीमध्ये ठेवायचं आहे. हो त्या गाडीमध्ये. सो ते लगेज सगळं त्या बॅगमध्ये ठेवायचं आणि जायचं. फिरायला जायचं. नुसतं फिरायचं. चला. बहुत थक गए भाई वीडियो बनाकर. अब तो जाना ही पड़ेगा. तो गाइस व्यू पॉइंट देखने के लिए आए.
तो मेरे पीछे देख सकते हो तुम व्यू पॉइंट कैसा दिख रहा है. व्यू पॉइंट काय नाही, सगळं फॉग आहे फॉग. जून जुलै महिन्यात वाटते यायला देऊ नका. सगळे इथं हे असते, सगळं दुःख असते, पॉइंट बघायला मिळत नाहीत. सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात या चांगलं असते, वेदर चांगला असते, फॉग चांगला असते. तर आम्हाला इथं आलतो, आमचं गाडीत थांबलोय आणि जाताना आम्हाला इथे वॉटरफॉल दिसलाय. हेच बघायला आम्ही थांबलोय. इथं किती मस्त आहे बाबा वॉटरफॉल. सगळे फोटो पण काढून घेतल्यात, मी पण फोटो काढून घेतले. एकदम मस्त वाटायलंय. मोठं वॉटरफॉल कडे जायचं होतं पण तिथंच एक लहान वॉटरफॉल भेटलं. पाऊस पण लय आहे इकडं, वाईट पाऊस पडालाय, सुट्टी नाही. आता डायरेक्ट तिकडनं आलोय स्पायसी गार्डनला. स्पायसी गार्डनवर स्पायसी गार्डनवर जायचं आहे खाली. म्हणजे जे मसाल्यांचं जे दुकान आणि जे झाड आहेत मसाल्यांचं ते बघायला जायचं आहे. हे बघा इथे किती भारी आहे सगळं. ಅದು ಔಷಧ ಅದು ಔಷಧ. कन्नड कन्नड. कन्नड़ औषध. छोटे बच्चे के लिए गिफ्ट है यहाँ पर. छोटे बच्चे के लिए गिफ्ट है यहाँ पर. हाथी का वो क्या है, अंबारी में वो डेकोरेशन करते हैं इसको. वो गिफ्ट देते हैं, गिफ्ट लेडीज के लिए गिफ्ट है वो. ओके ओके. ये गणपति घर में शादी में और गिफ्ट देना चाहिए. उतना ही अच्छा है. अभी ठीक इधर सॉरी मराठी चालू करतो. कन्नड मध्ये बोला काय काही. हे टी गार्डनला म्हणजे स्पायसी गार्डनला जायचं गाडी आहे. त्या गाडीतून आम्हाला पण आता सोडणार आहे. तिथलं स्पायसी गार्डन आहे. तिथे ही गाडी आमच्यासाठी आलो बघा. मी सगळी बसून जाणार होता. या ठिकाणी व्हिडिओ करायला अलाउड नाही, तरी पण तसंच चालू केलोय. व्हिडिओ चालू केलं तसंच. ಮರ ಇದು ಪರ ಅವಲಂಬಿ ಮರ, ಪಕ್ಕದ ಮರದಿಂದ ಆಕಾರ ತಗೊಂಡು ತಿಂತಾರೆ. ನೋಡಿ ಕೈಯಲ್ಲಿ ಪಲಾವೆಲ್ಲ ಬಿರಿಯಾನಿ ಎಲ್ಲ ಮಾಡ್ತಾರಲ್ಲ, ಪಕ್ಕದಲ್ಲಿರೋದು ಶತಾವೇರಿ ಲೇಡೀಸ್ ಹಾರ್ಮೋನಲ್ ಬ್ಯಾಲೆನ್ಸ್ಗೋಸ್ಕರ. ಬ್ಲೀಡಿಂಗ್ ಅಲ್ಲಿ ಪೇನ್ ಆಗಲಿ, ವೈಟ್ ಡಿಸ್ಚಾರ್ಜ್ ಆಗಲಿ, PCOD ಆಗಲಿ, ಮತ್ತು ಡೆಲಿವರಿ ಇಲ್ಲದಾಗಲಿ, ಗರ್ಭಾಗಲಿ ಕಷ್ಟಪಡೋದು, ಮಕ್ಕಳಾದ್ಮೇಲೆ ಹಾಲು ಕಮ್ಮಿ ಬರೋದು, ಗರ್ಭಕೋಶ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಬರೋದು, ಬ್ರೆಸ್ಟ್ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಎಲ್ಲ ಒಂದೇ ಒಂದು ಕಾರಣ ಅಂದ್ರೆ ಹಾರ್ಮೋನಲ್ ಬ್ಯಾಲೆನ್ಸ್ ಅದಕ್ಕೆ ಕೊಡ್ತಾರೆ. ಬೆನ್ನಿ CNS ಅಶ್ವಗಂಧ ಕೊಡ್ತಾರೆ. मग डायरेक्ट आम्ही तिकडनं आलतं टी गार्डन बघायला. तिथं आल्यावर जरा फोटो आणि जरा व्हिडिओ पण करायचं होतं. We are going to town. हा ನೋಡ್ರಿ 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 ಏನು ಬಂದಿ ಅಲ್ಲಿ. Oh my God. It's very difficult to go because of the rain. ये दुनिया का सबसे बड़ा जंगल है भाइयों. तर हा होता माझा केरळमधला पहिला दिवस. अजून 2 दिवसाची व्हिडिओ असंच येणार आहेत. तर ही व्हिडिओ तुम्हाला आवडलं तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय.